Hi student, today we discuss about the new point in the fourth number chapter, that is 4.6 regulation of gene expression. हे जे जीन्स असतात DNA वरती प्रेझेंट असतात, म्हणजे ऑल DNA प्रेझेंट इन द DNA. ज्या ऑल ॲक्टिव्हिटी असतात या DNA मुळे काय होतात, कंप्लीट होत असतात बाय द जीन. म्हणजे DNA वरती जे जीन्स असतात पहा, सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो, त्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम, इन दिस क्रोमोझोम दॅट क्रोमॅटिन मटेरियल दॅट इज DNA आर प्रेझेंट. इन दिस DNA दॅट इज काय असतात प्रेझेंट, जीन्स प्रेझेंट असतात. आणि हे जीन्स काय करतात, एक्झॅक्ट ट्रान्स्क्रिप्शन असेल, ट्रान्सलेशन प्रोसेस असेल, ह्या प्रोसेस कंप्लीट करत असतात आणि सिंगल स्टँडर्ड प्रोटीन मॅसेंजर आर एन एवरती फॉर्म करत असतात. म्हणजेच रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन म्हणजे नेमकं काय सांगायचं आहे, तर याच्यामध्ये जे ग्रोथ होते, म्हणजे ऑल ॲक्टिव्हिटी कंप्लीट बाय जीन बाय द ग्रोथ. आणि काय सांगितलं इथं, ग्रोथ होते. म्हणजेच फर्स्ट चाइल्डपासून काय होते, डायरेक्टली त्याची यंग वन स्टेज आली, म्हणजे चाइल्डपासून डायरेक्टली ते पूर्ण त्याची मॅच्युरिटी कंप्लीट होईपर्यंत हे जीन्समुळेच त्याच्यामध्ये काय होत असते, ग्रोथ होत असते. म्हणजेच इथं आपल्याला ही डायग्राम दाखवली, ऑल ॲक्टिव्हिटी कशामुळे, चाइल्डहुडपासून पर्यंत त्याची जे पूर्ण यंग वनची स्टेज झाली, तो त्याची जी यंग स्टेज आली ती कशामुळे आली, तर जीन्समुळे. म्हणजे ऑल ॲक्टिव्हिटी इज कंप्लीट बाय जीन्स. कशामुळे कंप्लीट होतात, तर जीन्समुळे. हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. तर आपण थेरॉटिकल पार्ट पाहू. इट इज अ मल्टीस्टेप प्रोसेस. रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन ही एक मल्टीस्टेप प्रोसेस आहे. म्हणजे मल्टीस्टेप का म्हटलं, म्हणजे DNA वरती जे जीन्स असतात, आपण इथून पाठीमागचे जे पॉईंट पाहिले त्याच्यामध्ये काय पाहिलं, ही मल्टीस्टेप प्रोसेस का आहे, तर याच्यामध्ये काय होतं, DNA जे जीन्स आहेत हे काय केले जातात, ट्रान्सक्रिप्ट केले जातात RNA. मग त्याच्यानंतर ट्रान्सलेशन होतं आणि त्याच्यानंतर प्रोटीन सिंथेसिस होतं. अशा पद्धतीने हे काय आहे, मल्टीस्टेप प्रोसेस आहे. म्हणजे मोर दॅन वन स्टेप याच्यामध्ये प्रोसेस होत असतात, म्हणून याला काय म्हटलं जातं, मल्टीस्टेप प्रोसेस बाय विच जीन इज रेग्युलेटेड अँड इट्स प्रोडक्ट इज सिंथेसाइज. त्याच्यामुळे काय होतं, ते जीनचं रेग्युलेशन होतं, जीन एक्सप्रेस होतात. रेग्युलेट मीन्स एक्सप्रेस, जीन एक्सप्रेशन होतात अँड इट प्रोडक्ट इज सिंथेसाइज. आणि जो प्रोडक्ट आहे तो काय होतो, सिंथेसाइज होतो. म्हणजेच एक्झॅक्ट सेलमध्ये जे न्यूक्लियस असतात, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम प्रेझेंट असतात, त्या क्रोमोझोममध्ये DNA असतात. आणि हे जीन कधी एक्सप्रेस होतात, जेव्हा एक्सप्रेस झालं की त्याच्यापासून आपल्याला एखादा प्रोडक्ट तयार करायचा आहे, तो फॉर्म होतो जेव्हा जीन एक्सप्रेस होतात. म्हणजे आपल्याला चाइल्डची पूर्णपणे ग्रोथ करायची, त्याच्यामधली जर जीन एक्सप्रेस झाली नाही तर त्या चाइल्डची ग्रोथच होणार नाही. म्हणजेच इट रेग्युलेट अँड दी प्रोडक्ट इज सिंथेसाइज. म्हणजे जो प्रोडक्ट आपल्याला पाहिजे त्या जीन्सनुसारच काय होतो, तो एक्सप्रेस होतो. त्याच्याच नंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, तर जीन एक्सप्रेशन रिझल्ट इन दी फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाईड. म्हणजे याच्यामध्ये पॉलिपेप्टाईड म्हणजे मेनी प्रोटीन्स फॉर्म होतात. म्हणजे एक्झॅक्ट काय, जीन एक्सप्रेशन रिझल्ट इन दी फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाईड. पॉलिपेप्टाईड म्हणजे जसं DNA कडून जे जीन्स RNA ट्रान्सक्रिप्ट केलं, त्याच्यानंतर RNA पासून काय होतं, प्रोटीन तयार होतात. पॉलिपेप्टाईड मेनी प्रोटीन्स काय होतात, त्यांची चेन फॉर्म होते. आणि हे कशामुळे होतं, जीन एक्सप्रेशनचाच एक रिझल्ट आहे. तर जीन एक्सप्रेशनचा हा एक रिझल्ट आहे. जीन एक्सप्रेशन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाईड. त्याच्याच नंतर जर आपण यूकॅरियोट पाहिलं, तर या यूकॅरियोटमध्ये, इन यूकॅरियोट द रेग्युलेशन कॅन बी डिफरंट लेवल्स. यूकॅरियोटचे जे सेल असतात त्याच्यामध्ये ही जी रेग्युलेशनची प्रोसेस ही डिफरंट लेवलला पाहायला भेटते. त्याच्यामध्ये 4 लेवल आपल्याला सांगितलेले आहेत. फर्स्ट लेवल आहे ती ट्रान्सक्रिप्शन लेवल, देन सेकंड आहे ती प्रोसेसिंग लेवल, थर्ड आहे ती ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम, अँड देन ट्रान्सलेशन लेवल. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय, आपण हे आधीच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर पहा, यूकॅरियोटमध्ये जे जीन एक्सप्रेस होतात, जीन रेग्युलेट होतात, त्याच्यामध्ये फर्स्ट लेवल कोणती, तर ट्रान्सक्रिप्शन लेवल. ट्रान्सक्रिप्शन लेवल म्हणजे फॉर्मेशन ऑफ प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. काय होतं, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट म्हणजे काय होतं, प्रायमरी ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होते. लाईक DNA जीन RNA काय केले जातात, ट्रान्सक्रिप्ट केले जातात, याला म्हटलं जातं प्रायमरी ट्रान्सक्रिप्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं प्रोसेसिंग लेवल, दॅट इज रेग्युलेशन ऑफ स्प्लायसिंग. काय, रेग्युलेशन ऑफ स्प्लायसिंग. प्रोसेसिंग लेवल म्हणजे ते जे mRNA, त्या mRNAवरचे जे कोड आहेत, ते कोड काय केले जातात, रीड केले जातात, त्याला काय म्हटलं जातं, प्रोसेसिंग लेवल. म्हणजे mRNAवरती जे सिंगल स्टँडर्डवरती जे कोडिंग असतात त्यांना रीड करण्याचं काम हे प्रोसेसिंग लेवलमध्ये केलं जातं. आणि रेग्युलेशन ऑफ स्प्लायसिंग म्हणजे आपण पाहिलं होतं का मागच्या लेक्चरला, जेव्हा हा पॉईंट आपण पाहिला त्याच्यामध्ये स्प्लायसिंग हे व्यवस्थितरित्या पाहिलेले आहे. प्रोसेसिंग ऑफ HNRNA, हेटेरोजिनस न्यूक्लिअर RNA. याच्यामध्ये स्प्लायसिंग म्हणजे काय, जे इंट्रॉन आहेत हे इंट्रॉन रिमूव्ह केले जातात आणि ओनली एक्झॉन काय केले जातात, की म्हणजे त्या प्रोसेसवरती एक्झॉनच ठेवले जातात, त्याला काय म्हटलं जातं, तर स्प्लायसिंग. म्हणजे HNRNA हा जेव्हा पार्ट आपण पाहिला त्यावेळेस
आपण हे तिथं पाहिलेलं आहे, म्हणजे व्यवस्थितरित्या त्याचा अभ्यास केलेला आहे. ती प्रोसेसिंग लेवल म्हणजे जे कोडिंग असतं त्या कोडिंगचं रीडिंग केलं जातं त्या mRNAच्या, त्याला प्रोसेसिंग म्हटलं जातं. त्याच्यानंतर थर्ड लेवल आहे युकॅरियोटमध्ये जीन एक्सप्रेस होण्याची, ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम, म्हणजे जे mRNA फॉर्म झाले DNA टू mRNA फर्स्ट ट्रान्स्क्रिप्शन लेवलमध्ये, हे काय केले जातात न्यूक्लियसमध्ये. या न्यूक्लियसमध्ये काय केले जातात, mRNAवरून न्यूक्लियसमध्ये ट्रान्समिट केले जातात टू दी सायटोप्लाझम, आणि जे सेलमध्ये सायटोप्लाझम सेंटरला प्रेझेंट असतं तिथं केले जातात. त्याच्यानंतर ट्रान्सलेशन लेवल म्हणजे DNA कडून RNAकडे ट्रान्सक्रिप्ट झाले. त्याच्यानंतर RNAकडून काय होतात, प्रोटीन सिंथेसिस होतात बाय द ट्रान्सलेशन, कशाच्या माध्यमातून, ट्रान्सलेशन. म्हणजे अशा प्रकारे या 4 लेवलमध्ये जीन रेग्युलेशन होत असतं. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय पाहिजे, जीन्स ऑफ अ सेल आर एक्सप्रेस टू परफॉर्म डिफरंट फंक्शन. म्हणजे जीन्स ऑफ अ सेल म्हणजे एखाद्या सेलमध्ये जे जीन्स असतात, फॉर एक्झाम्पल DNA जीन्स असतात, सेल्स आर एक्सप्रेस म्हणजे हे जीन्स जेव्हा एक्सप्रेस होतात, रेग्युलेट होतात, काय दाखवतात, जीन्स ऑफ अ सेल्स आर एक्सप्रेस टू परफॉर्म डिफरंट फंक्शन. म्हणजे काय करतात, हे डिफरंट फंक्शन परफॉर्म करतात. म्हणजे जेव्हा एखादा जीन एक्सप्रेस करतोय, तो काय करतो, त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला त्याचे परिणाम झालेले दिसतात. म्हणजे हा जीन एक्सप्रेस झाल्यामुळे याच्या बॉडीमध्ये हा चेंज झाला, म्हणजेच डिफरंट टाईपचे फंक्शन्स आपल्याला या जीन्स ऑफ दी सेल्स याच्यामुळे दिसतात. म्हणजे जीन्स ऑफ दी सेल्स आर एक्सप्रेस डिफरंट फंक्शन, परफॉर्म डिफरंट फंक्शन. फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे सांगितलं आहे, अन एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसिडेज इज सिंथेसाइज बाय इचेरिया कोलाय. म्हणजे जर आपण इचेरिया कोलायचं काय घेतलं, इचेरिया कोलायचं कल्चर मीडियम आपण तयार केलं, तर या इचेरिया कोलायचं आपण कल्चर मीडियम तयार केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जर आपण लॅक्टोज ॲड केलं, काय केलं, लॅक्टोज ॲड केलं, तर लॅक्टोज ॲड केल्याच्या नंतर त्याच्यापासून काय होतं, एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसिडेज हे काय होतं, फॉर्म होतं. म्हणजेच एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसिडेज इज सिंथेसाइज बाय इचेरिया कोला. या कल्चरमध्ये आपण जेव्हा लॅक्टोज शुगर हे ॲड करतो, म्हणजे एक कल्चर मीडियम आपण तयार केलं. फॉर एक्झाम्पल आपल्याला इथं सांगायचं, एक कल्चर मीडियम आपण तयार केलं. ते कल्चर मीडियम तयार केल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये काय करतो, इचेरिया कोला हे बॅक्टेरियाचं कल्चर त्याच्यामध्ये ॲड करतोय. त्याच्यामध्ये आपण लॅक्टोज शुगर हे ॲड केल्याच्या नंतर आपल्याला काय सिंथेसाइज होते, एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसिडेज. काय होते, एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसिडेज. कशासाठी हे सिंथेसाइज होते, बिकॉज लॅक्टेज डायजेशन. कशासाठी, लॅक्टोजचं डायजेशन होण्यासाठी हे एन्झाईम तिथं सिंथेसाइज होते. तर पहा, इफ लॅक्टोज इज नॉट प्रेझेंट, म्हणजे त्या मीडियममध्ये जर आपण लॅक्टोजच ॲड केलं नाही, देन दी एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसिडेज इज नॉट सिंथेसाइज. जर लॅक्टोज हा इतका इम्पॉर्टंट आहे, जर आपण त्या एन्झाईममध्ये लॅक्टोज ॲड केला नाही तर ते सिंथेसाइज जे बीटा गॅलॅक्टोसिडेज ही एन्झाईम आहे, ती एन्झाईम सिंथेसाइज होणार नाही. म्हणजेच एक्झाम्पल इथं आपल्याला सांगायचं आहे, एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसिडेज इज सिंथेसाइज बाय इचेरिया कोलाय. म्हणजे इचेरिया कोलाय हा जो बॅक्टेरिया आहे, तो आपण त्या कल्चर मीडियममध्ये जेव्हा लॅक्टोज ॲड करतो तेव्हा ते आपल्याला एन्झाईम तिथं परफॉर्म झालेलं दिसतंय. परंतु जर लॅक्टोजच तिथं प्रेझेंट नसेल तर ते बीटा गॅलॅक्टोसाइड हे तिथं सिंथेसाइज होणार नाही. सो इट इज द मेटाबॉलिक ऑर फिजिओलॉजिकल ऑर एन्व्हायरमेंटल कंडिशन दॅट रेग्युलेट द एक्सप्रेशन ऑफ जीन. म्हणजे एक्झॅक्ट याच्यामध्ये काय चेंजेस होतात त्या मीडियममध्ये, एकतर मेटाबॉलिक काय होतात, मेटाबॉलिक म्हणजे त्याच्यात आपण ते बदल घडून आणतो, तिथं मेटाबॉलिझम होते, त्याच्यामध्ये लॅक्टोज ॲड करतोय त्या कल्चर मीडियममध्ये, तेव्हा तिथं मेटाबॉलिझम होऊन आपल्याला तो एन्झाईम तिथं सिंथेसाइज झालेला दिसतोय. ऑर फिजिओलॉजिकल ऑर एन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणजे फिजिओलॉजिकल किंवा एन्व्हायरमेंटल म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये चेंज झाले की ते मीडियम काय करते, एक प्रोडक्ट सिंथेसाइज करते, त्याच्यामध्ये चेंजेस करते. म्हणजेच याच्यामध्ये जीन एक्सप्रेशनमध्ये एन्व्हायरमेंटल कंडिशन किंवा मेटाबॉलिक किंवा फिजिओलॉजिकल म्हणजे इचेरिया कोलाय हा डायजेस्ट होतो. काय होतं, डायजेस्ट करतो लॅक्टोजला डायजेस्ट करतो. म्हणजे ही फिजिओलॉजिकल किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे त्यांनी काय केले, त्यांच्या स्वतःच्या मीडियममध्ये चेंजेस केले. इट रेग्युलेट द एक्सप्रेशन ऑफ जीन, आणि काय करतात, लॅक्टोजचं डायजेशन करतात. इट रेग्युलेट द एक्सप्रेशन ऑफ जीन. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं पहा, दी डेव्हलपमेंट अँड डिफरेन्शिएशन ऑफ एम्ब्रियो अँड ॲडल्ट ऑर्गॅनिझम. म्हणजे जीन एक्सप्रेस झाले की काय होतं, डेव्हलपमेंट अँड डिफरेन्शिएशन ऑफ एम्ब्रियो म्हणजे जो चाइल्डमध्ये एम्ब्रियो त्याचं डायरेक्टली यंग स्टेज फॉर्म होते. म्हणजे त्यांच्यामध्ये जी एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते, जी ग्रोथ होती, ती कशामुळे होते, तर जीन एक्सप्रेशनमुळे. म्हणजेच इथं जे आपल्याला दिसतं यांची एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कशामुळे झाली, द डेव्हलपमेंट अँड डिफरेन्शिएशन ऑफ एम्ब्रियो इंटू ॲडल्ट ऑर्गॅनिझम फॉर दी जीन्स. कशामुळे होते, तर जीन्समुळे होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगितले पहा, कोऑर्डिनेटेड रेग्युलेशन ऑर एक्सप्रेशन ऑफ सेव्हरल सेट्स ऑफ जीन्स. म्हणजे कोऑर्डिनेटेड रेग्युलेशन म्हणजे नेमकं काय, ऑर एक्सप्रेशन म्हणजे कोऑर्डिनेटेड म्हणजे स्टेप बाय स्टेप एक्सप्रेशन होतात. सो द रिझल्ट
त्यांच्यापासून हे काय होतं सो जी ग्रोथ आहे ही ग्रोथ काय होते डिस्टिंक्ट लेवलमध्ये आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे याच्यामध्ये कोऑर्डिनेट एक्सप्रेशन होतं, जीन हे स्टेप बाय स्टेप एक्सप्रेस होतात आणि ती ग्रोथ काय दिसते आपल्याला, म्हणजे एक्झॅक्ट ती ग्रोथ पाहायला भेटते. म्हणजे त्याला कोऑर्डिनेट रेग्युलेशन ऑर एक्सप्रेशन म्हणतात ऑफ सेव्हरल सेट्स ऑफ क्रोमोझोम. डिफरंट सेट्सवरती म्हणजे प्रत्येक सेटवरती त्या जीनचे काय झालं एक्सप्रेशन झालं. म्हणजे प्रत्येक चाइल्डपासून जर यंग स्टेज आपण पर्यंत पाहिलं तर त्याच्यामध्ये काय होतात सेव्हरल सेट्स ऑफ जीन आर एक्सप्रेस. म्हणजे एकच जीन तिथं एक्सप्रेस होत नाही, सेव्हरल सेट्स ऑफ मेनी सेट्स काय होतात त्या जीनवरती एक्सप्रेस होतात आणि त्याच्यामुळे काय होतं कोऑर्डिनेटेड रेग्युलेशन होत असतं. त्याला म्हटलं जातं स्टेप बाय स्टेप एक्सप्रेशन ऑफ दी जीन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहू का रेग्युलेशन ऑफ एक्सप्रेशन. हे रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन हे कशावरती अवलंबून असतं, हे मे बी एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस झाल्याच्या नंतर एक एन्व्हायरमेंटमध्ये झालेले एक्सप्रेशन हे जीन किंवा त्या जीनमध्ये एक्सप्रेशन होऊ शकतात. म्हणजे चेंज इन एन्व्हायरमेंटवरती आपण पाहणार आहोत. हे जर एन्व्हायरमेंट चेंज झालं तर जीनचं एक्सप्रेशनसुद्धा काय होतं चेंज होतं. तर पहा चेंजेस इन द एन्व्हायरमेंट इन अ सिंगल मेकॅनिझम. म्हणजे जे आपण एखादं मीडियम तयार करणार आहेत त्या मीडियममध्ये जर आपण तो बॅक्टेरिया ॲड केला इचेरिया कोला आणि त्याच्यामध्ये चेंजेस झाले एन्व्हायरमेंटमध्ये झाले, एन्व्हायरमेंटमुळे झाले तरी त्यांच्यामध्ये काय होतं जीन एक्सप्रेशन होतात, जीन एक्सप्रेस होतात आणि त्याच्यामध्ये चेंजेस आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजेच चेंजेस इन द एन्व्हायरमेंट इन अ सिंगल मेकॅनिझम एक्झिस्ट ऑर डिफरंट जीन्स आर रेग्युलेटेड बाय डिफरंट मेकॅनिझम. म्हणजे एक सिंगल जीन किंवा त्यांचा ग्रुप असतो जीनचा हे काय करत असतात हे एक्सप्रेशनचे काम करत असतात. म्हणजे इन अ सिंगल मेकॅनिझम किंवा डिफरंट जीन्स म्हणजे त्यांचा जीनचा ग्रुप एक सिंगल जीन किंवा डिफरंट जीनचे ग्रुप आर काय करतात म्हणजे एक सिंगल जीन किंवा त्यांचं ग्रुप हे काय करतात आर रेग्युलेटेड बाय डिफरंट मेकॅनिझम. म्हणजे ते एक्सप्रेस होऊन काय करतात वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम ते रेग्युलेट करत असतात. तर पहा सम इचेरिया कोलाई ॲडॅप्ट देअर म्हणजे ह्यांचे ॲडॅप्शन होते कशामुळे चेंजेस होतात ॲडॅप्ट म्हणजे चेंजेस. इचेरिया कोलाई ॲडॅप्ट देअर केमिकल इन्व्हायरमेंट बाय सिंथेसायझिंग सर्टन एन्झाईम. म्हणजे हे काय करतात ह्यांचं जे केमिकल आहे आता इथं कल्चर मीडियम दिसतं या कल्चर मीडियममध्ये आपण त्या डिशमध्ये काय ॲड केलं इचेरिया कोलाई ह्या बॅक्टेरियाचं कल्चर त्याच्यामध्ये ॲड केले आणि ते त्याच्यामध्ये ॲड केल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करणार आहेत लॅक्टोज शुगर ॲड करणार आहे. म्हणजेच इथं काय सांगायचं आहे आपल्याला सम इचेरिया कोलाई म्हणजे इचेरिया कोलाई ॲडॅप्ट टू देअर केमिकल एन्व्हायरमेंट. म्हणजे त्यांचं केमिकल एन्व्हायरमेंट ते काय करतात चेंज करतात, त्यांच्यामध्ये केमिकल नेचर ते काय करतात चेंज करतात बाय सिंथेसायझिंग सर्टेन एन्झाईम. कशासाठी तर त्यांच्यापासून काय होणार आहे सर्टेन एन्झाईम काय होणार आहेत फॉर्म होणार आहेत. म्हणजेच हे सच ॲडॅप्टिव्ह एन्झाईम इज कॉल्ड ॲज इंड्युसिबल एन्झाईम. अशा एन्झाईमला काय म्हटलं जातं इंड्युसिबल एन्झाईम. म्हणजे एक्झॅक्ट इथं काय होते पहा हा जो इचेरिया कोलायचं कल्चर मीडियम आपण घेतलं त्या कल्चर मीडियममध्ये आपण ॲड काय करणार लॅक्टोज शुगर. काय ॲड करणार लॅक्टोज शुगर आणि ही लॅक्टोज शुगर त्याच्यामध्ये ॲड केल्याच्या नंतर ते काय करतात ॲडॅप्टिव्ह एन्झाईम सिंथेसाइज करतात. कोणते ॲडॅप्टिव्ह एन्झाईम. म्हणजे इचेरिया कोलामध्ये ॲडॅप्शन होते म्हणजे चेंजेस होतात आणि चेंजेस झाल्याच्या नंतर हे एन्झाईम सिंथेसाइज करतात कोणतं तर ॲडॅप्टिव्ह एन्झाईम. कोणतं ॲडॅप्टिव्ह एन्झाईम. म्हणजे हे ॲडॅप्टिव्ह एन्झाईम ते सिंथेसाइज करतात इज कॉल्ड ॲज इंड्युसिबल एन्झाईम. त्यालाच म्हटलं जातं इंड्युसिबल एन्झाईम. म्हणजे हे असे का सच ॲडॅप्टिव्ह एन्झाईम इज कॉल्ड ॲज इंड्युसिबल एन्झाईम. इंड्युसिबल एन्झाईम म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये चेंज झाला म्हणजे त्यांनी त्या एन्व्हायरमेंटमध्ये चेंज झाला केमिकल नेचरमध्ये चेंज झाला म्हणून त्यांनी स्वतःमध्ये पण काय केला बदल घडून आणला. म्हणजे इचेरिया कोलायच्या केमिकल एन्व्हायरमेंटमध्ये चेंज झाला त्याच्यामध्ये लॅक्टोज शुगर ॲड केल्यामुळे चेंज झाला आणि त्याच्यापासून कोणतं एन्झाईम तयार झालं तर ॲडॅप्टिव्ह एन्झाईम आणि ह्यालाच इंड्युसिबल एन्झाईम म्हटलं जातं. इंड्युसिबल म्हणजेच त्या मीडियमने काय केलं एन्व्हायरमेंटमध्ये चेंज झाला म्हणून स्वतःमध्ये चेंज केला आणि एक एन्झाईम ॲडॅप्टिव्ह एन्झाईम फॉर्म केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगितलं A set of genes will be switched on when there is a necessity to metabolize a new substance. म्हणजे इथं पहा रेड पेन ही ड्रॉ केलेले आहे हे एक सिंगल स्टँड mRNAचं सपोज आणि यांच्यामध्ये काय आहे हे जे जीन्स आहेत पहा छोटे छोटे लाईन जीन्स दाखवलेले म्हणजे सेट ऑफ जीन विल बी स्विच ऑन. म्हणजे यांचं जेव्हा स्विच ऑन होते म्हणजे हे जीन एक्सप्रेस होतात वेन देअर इज नेसेसिटी टू मेटाबॉलाइज अ न्यू सबस्टेट. म्हणजे एखादा नवीन सबस्टेट याच्यामध्ये काय करणार आहे ते जीन एक्सप्रेशन करणार आहे तेव्हा ते जीन्स काय होतात स्विच ऑन म्हणजे जीन एक्सप्रेस होत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये आपण लॅक्टोज शुगर ॲड करणार मग लॅक्टोज शुगर ॲड केलं की काय फॉर्म होतं ते ॲडॅप्टिव्ह एन्झाईम फॉर्म होतात. म्हणजे सपोज हे आपले मीडियम आहे म्हणजे ते सिंगल स्टँडर्ड इथं जीन्स आपल्याला mRNAवरती जे जीन्स दिसतात त्याच्यामध्ये आपण काय करणार हे मीडियम आहे आपलं त्याच्यामध्ये आपण लॅक्टोज ॲड करणार. म्हणजे सेट ऑफ जीन
विल बी स्विच ऑन म्हणजे ते जीन एक्सप्रेस करतात. स्विच ऑन म्हणजे जीन एक्सप्रेस करतात. स्विच ऑन व्हेन देर इज अ नेसेसिटी टू मेटाबॉलिझम. कधी स्विच ऑन करतात? त्यांच्यामध्ये नेसेसिटी असते, ते मेटाबॉलाइज करू शकतात, त्यांच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात इन्व्हायरमेंटमध्ये, तेव्हाच ते स्विच ऑन होऊ शकतात. आणि त्यांच्यामध्ये जेव्हा ती नेसेसिटी असतात तेव्हाच ते नवीन सबस्ट्रेट काय करतात, नवीन एन्झाईम फॉर्म करतात. म्हणजे सेट ऑफ जीन्स विल बी स्विच ऑन व्हेन, कधी देअर इज अ नेसेसिटी टू मेटाबॉलिझ अ न्यू सबस्टेट, नवीन सबस्टेट तयार करण्याची त्यांच्यामध्ये नेसेसिटी असते, तेव्हा ते काय करतात, ते जीन्स स्विच ऑन करतात. त्याच्यानंतर हा जो फेनॉमेनॉन याला काय म्हटलं जातं, इंडक्शन. काय म्हटलं जातं, इंडक्शन. म्हणजे जीन इंडक्शन म्हणजे जेव्हा स्विच ऑन होते, जीन इंडक्शन, जीन एक्सप्रेस होतात, त्याला काय म्हटलं जातं, इंडक्शन. म्हणजेच a set of a gene will be switched on and there is necessity to physiology or metabolism of environmental changes of a new substrate, त्याला म्हटलं जातं इंडक्शन. म्हणजे जीन एक्सप्रेशन होतं त्या प्रोसेसला इंडक्शन म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगायचं आहे, अँड स्मॉल मोलिक्यूल इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इज नोन ॲज इंड्युसर. म्हणजे एक स्मॉल मोलिक्यूल पूर्णपणे हे चेंजेस करण्यासाठी काय असतो, आणि त्याला जबाबदार असतो एकच. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं आहे, फेनोमेनॉन इज कॉल्ड ॲज इंडक्शन. एक जीन एक्सप्रेस होतात त्या फेनोमेनॉनला इंडक्शन म्हटलं जातं. परंतु स्मॉल मोलिक्यूल इज रिस्पॉन्सिबल फॉर धिस इज नोन ॲज इंड्युसर. त्याला काय म्हटलं जातं, इंड्युसर. म्हणजे इंड्युसरमुळं काय होतात, त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस होतात, त्याचं केमिकल नेचर हे बदलते एका स्मॉल मोलिक्यूलमुळं. तर स्मॉल मोलिक्यूल कोणता, जर आपण लॅक्टोज शुगर त्याच्यामध्ये ॲड केली नाही इचेरिया कोलायच्या कल्चरमध्ये, हा झाला आपला स्मॉल मोलिक्यूल, त्याला इंड्युसर म्हटलं जातं. हा जर ॲड केला नाही तर आपण काय होणार, दुसरं कोणतंही बेटा गॅलॅक्टोसिडेज असेल हे एन्झाईम तयारच होणार नाही. म्हणजे लॅक्टोज जर प्रेझेंट नसेल तर काय होणार नाही, ते नवीन जे एन्झाईम आपल्याला सिंथेसाइज करायचे ते एन्झाईम फॉर्म होणार नाही. म्हणून लॅक्टोज हा काय असतो, एक रिस्पॉन्सिबल मोलिक्यूल आहे एन्झाईम फॉर्मेशन होण्यासाठी, त्याला इंड्युसर म्हटलं जातं. इंड्युसर म्हणजे त्याच्यामुळे काय होतात, जीन एक्सप्रेस होतात, नवीन सिंथेसाइज त्यांच्यामध्ये होतं. आणि इंडक्शन म्हणजे काय, जीन एक्सप्रेस होतात, त्यांच्यामध्ये चेंजेस होतात. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, इट इज पॉझिटिव्ह कंट्रोल. काय म्हटलं जातं, पॉझिटिव्ह कंट्रोल. म्हणजे पॉझिटिव्ह कंट्रोल म्हणजे नेमकं काय, वेन सम मोलिक्यूल एंटर इन दी सेल सायटोप्लाझम इट ॲक्टिवेट. म्हणजे लॅक्टोज हा कल्चर मीडियममध्ये इचेरिया कोलायच्या कल्चर मीडियममध्ये आपण ॲड केला आहे की तो इचेरिया कोलायचं कल्चर काय झालं, ॲक्टिवेट टू दी जीन फॉर्म अँड डायजेशन ऑफ लॅक्टोज ऑर करस्पॉन्डिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे एक्झॅक्ट पॉझिटिव्ह कंट्रोल म्हणजे नेमकं काय, वेन सम मोलिक्यूल एंटर इन दी सेल सायटोप्लाझम म्हणजे इंड्युसर. कोणता, इंड्युसर. सेल सायटोप्लाझममध्ये आपण जेव्हा ॲड करतो इट ॲक्टिवेट, तो ॲक्टिवेट होतो अँड दी जीन फॉर्म दी डायजेशन ऑफ लॅक्टोज ऑर करस्पॉन्डिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे जे लॅक्टोज आहे त्यांचं डायजेशन करण्यासाठी हे जे एन्झाईम आहे ते एन्झाईम तिथं सिंथेसाइज होतं, त्याला पॉझिटिव्ह कंट्रोल म्हटलं जातं. और करस्पॉन्डिंग एन्व्हायरमेंट, त्याला पॉझिटिव्ह कंट्रोल म्हटलं जातं. तर त्याच्यानंतर आता आपल्याला पाहिजे ओपेरॉन कन्सेप्ट. काय पाहिजे, ओपेरॉन कन्सेप्ट. आता ही जी ओपेरॉन कन्सेप्ट ही ओपेरॉन कन्सेप्ट आपला नवीन पॉईंट आहे 4.7. 4.6 आपण कंप्लीट केलेलं आहे, ते रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. तर याच्यामध्ये आपण आता 4.7 पाहणार आहोत, थोडाच पॉईंट पाहणार आहोत. ओपेरॉन कन्सेप्ट पहा. ट्रान्स्क्रिप्शन कंट्रोल म्हणजे लेवल टू ट्रान्स्क्रिप्ट. लेवल टू ट्रान्स्क्रिप्ट म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन त्या जीनचं DNA कडून RNA कडे कसं होतं त्याला ट्रान्स्क्रिप्शन लेवल म्हटलं जातं. तर पहा, ट्रान्स्क्रिप्शनल कंट्रोल मेकॅनिझम ऑफ जीन रेग्युलेशन. म्हणजे ओपेरॉन कन्सेप्टमध्ये आपल्याला काय पाहिजे, ट्रान्स्क्रिप्शनची जी लेवल आहे त्याच्यामध्ये जीन एक्सप्रेस कसे होतात ते आपल्याला पाहिजे. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन कंट्रोल मेकॅनिझम ऑफ जीन रेग्युलेशन म्हणजे इट इज अ ट्रान्स्क्रिप्शनल कंट्रोल मेकॅनिझम ऑफ जीन रेग्युलेशन. म्हणजे लेवल टू ट्रान्स्क्रिप्ट जीन म्हणजे ते जीन कसे एक्सप्रेस होतात ते ट्रान्स्क्रिप्शन कंट्रोलवरती आपल्याला पाहिजे. एक्झाम्पल इन इचेरिया कोलाय, कोलाय म्हणजेच इचेरिया कोलाय बॅक्टेरिया वेन लॅक्टोज शुगर इज प्रोव्हाइडेड. म्हणजे लॅक्टोज शुगर आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय, दिस एन्झाईम सिंथेसाइज नेसेसरी फॉर डायजेशन ऑफ लॅक्टोज. म्हणजे बेटा गॅलॅक्टोसिडेज जे एन्झाईम तिथं फॉर्म होते हे कशासाठी आवश्यक असतं, नेसेसरी फॉर दी डायजेशन ऑफ लॅक्टोज. म्हणजेच हे काय झालं, ट्रान्स्क्रिप्शन कंट्रोल मेकॅनिझम म्हणजे जीन एक्सप्रेस झाला तिथं काय झालं आहे, लॅक्टोजमुळे ते काय झालं, त्यांच्यामध्ये चेंज झाला, जीन एक्सप्रेस झाला. म्हणजेच ओपेरॉन कन्सेप्टमध्ये आपल्याला काय सांगितलं एक्झाम, इचेरिया कोलाय व्हेन लॅक्टोज शुगर इज ॲडेड देन एन्झाईम इज सिंथेसाइज बेटा गॅलॅक्टोसिडेज नेसेसरी फॉर दी डायजेशन ऑफ डायजेशन ऑफ लॅक्टोज. तर पहा, तर याच्यामध्ये 3 एन्झाईम आपल्याला पाहायला भेटतात.
जे एन्झाईम डायजेशनसाठी हे लॅक्टोजच्या डायजेशनसाठी हेल्पफुल असतात. तर पहा, these three enzymes are, first one is the beta galactosidase, second one is the beta galactoside permease, and then third one is the trans acetylase. म्हणजे suppose this is the Escherichia coli medium and these three enzymes are necessary to लॅक्टोज डायजेशन. फर्स्ट आहे ते बीटा गॅलॅक्टोसिडेज. आता बीटा गॅलॅक्टोसिडेजमध्ये आपल्याला काय सांगितलं, बीटा गॅलॅक्टोसिडेज इज डायजेस्ट लॅक्टोज इंटू गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. आपल्या बुकमध्ये एक रिॲक्शन दिलेली आहे, डायजेस्ट लॅक्टोजचं डायजेशन कशाच्या माध्यमातून होतं, विथ दी हेल्प ऑफ बीटा गॅलॅक्टोसिडेज एन्झाईम. याच्या सहाय्याने होतं. कशामध्ये त्यांचं रूपांतर होतं, गॅलॅक्टोज अँड ग्लुकोजमध्ये. कशामध्ये, गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये. तर पहा, बीटा गॅलॅक्टोसिडेज हा फर्स्ट एन्झाईम आहे. बीटा गॅलॅक्टोसिडेज जेव्हा कल्चर मीडियममध्ये आपण तयार होते तेव्हा ते काय करतं, लॅक्टोजचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं, गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये. देन सेकंड आहे बीटा गॅलॅक्टोसिडेज परमिएज. काय आहे, बीटा गॅलॅक्टोसिडेज परमिएज. बीटा गॅलॅक्टोसिडेज परमिएज हे काय करतं, परमिट्स द लॅक्टोज मोलिक्यूल टू एंटर इन टू दी सेल. म्हणजे लॅक्टोज हे जे शुगर मोलिक्यूल आहे आपण जेव्हा कल्चर मीडियममध्ये ॲड करतोय त्याला परमिशन कोणतं एन्झाईम देतं, तर बीटा गॅलॅक्टोसिडेज परमिएज. इट परमिट दी लॅक्टोज मोलिक्यूल टू एंटर इन टू दी सेल. म्हणजे सेलमध्ये एंटर होण्यासाठी हा बीटा गॅलॅक्टोसिडेज परमिएज हा हेल्पफुल असतो. इथं आपल्याला दिसतंय बीटा गॅलॅक्टोसिडेज परमिएज. लॅक्टोची एंट्री ह्या मीडियममध्ये करण्यासाठी हा एन्झाईम हेल्पफुल असतो. आणि थर्ड आहे तो ट्रान्स ॲसिटिलेज और बीटा गॅलॅक्टोसाइड ॲसिटिल ट्रान्सफरेज. हा काय करतो, ट्रान्सफर आणि ॲसिटिल ग्रुप फ्रॉम ॲसिटिल कोएन्झाईम ए टू गॅलॅक्टोसाइड. म्हणजे जो ॲसिटिल ग्रुप आहे हा ॲसिटिल ग्रुप त्या लॅक्टोजच्या सहाय्याने काय होतं, ट्रान्सफर अँड ॲसिटिल ग्रुप फ्रॉम ॲसिटिल कोएन्झाईम ए टू गॅलॅक्टोसाइड. कशामध्ये, गॅलॅक्टोसाइडमध्ये. म्हणजे याच्यामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. कशाच्या सहाय्याने, तर हे ट्रान्सक्रिप्शन कंट्रोलमध्ये एक्झॅक्ट तो ग्लॅक्टोज मीडियम आपण ॲड केल्यामुळे ही प्रोसेस होत असते. तर नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. सो टुडे वी स्टॉप हिअर.